तर काल आपण इथपर्यंत आलो होतो. अध्यासाचा सामग्री सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमेय प्रमाणमधील दोषत्रय हे आहेत. त्याच्यापैकी एक स्वीकारलं सिद्धांतीने. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार कारण आहे, पण प्रमाता प्रमेय प्रमाणमधील दोषत्रय हे कारण नाही म्हणून सांगितलं. आणि त्याच्यानंतर कारणाचं लक्षण पण केलं. काय कशाचं लक्षण करणं? कारणाचं लक्षण केलं आहे. ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने होत नाही तेच कारण. इथपर्यंत आलो होतो. जसा सत्य सर्पाच्या ज्ञानसंस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो, तथा सत्य सर्पाचा ज्ञानसंस्कार नसताना वादीचा केलेला, वादी म्हणजे दोरी, वादीचा अर्थ काय? दोरी. वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो. बरोबर आहे ना? म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण नाही. काय सांगितलेलं आहे? जसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो, तसा सत्य सर्पाच्या ज्ञान संस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे काय? काय कळलं? सत्य सर्पाच्या ज्ञानाच्या संस्काराने रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो की नाही? होतो. बरोबर आहे ना? सत्य सर्पाच्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. बरोबर आहे ना? तसाच सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसताना काय? बरोबर आहे ना? तसेच सत्य सर्पाचा ज्ञान संस्कार नसताना वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले, तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. सत्य वस्तू ज्ञान संस्कार जन्य ज्ञान से अध्यास होतो, हे तर आहे. पण अध्यास होण्यासाठी वस्तू सत्यच असली पाहिजे असं नाही. त्या वस्तूचं प्रतीक असलं तर चालेल, त्या वस्तूचा फोटो असला तर चालेल, तरी अध्यास होतो की नाही? होतो. हा सर्प आहे असं सांगितलं.
स्वप्नात विष्णू दिसण्यासाठी आहे ना, विष्णू स्वतः दिसायला पाहिजे का? नाही. विष्णूच्या प्रतिमेनेही विष्णू दिसतो का नाही? काय विष्णूची 4 हात, शंख, पद्म, गदा, चक्र असणारी प्रतिमा पाहिली तरी स्वप्नामध्ये विष्णूचं ज्ञान होतो की नाही? विष्णू पाहता येतो की नाही? सत्य विष्णू तर कोणी पाहिलेला, किती जणांनी पाहिलेला आहे? एवढी भक्ती केलेल्यानी तरी पाहिलाय का? विचारून बघा त्यांना. जेवढे कीर्तनामध्ये आव आणतात त्या कीर्तनकारांना तरी सत्य विष्णू दिसलेला आहे का? नाही दिसलेला आहे. मग तरीही ते सत्यवस्तूचं वर्णन करतात, सत्यवस्तू स्वप्नात पाहतात. ते कसं? तर सत्य नसलेल्या, सत्य विष्णू नसलेल्या विष्णूची मूर्ती, विष्णूचा फोटो, प्रतिमा, तसबीर याच्यामुळे सुद्धा काय होतोय, झोपेमध्ये, स्वप्नामध्ये, ध्यानामध्ये विष्णूचं ध्यान होऊ शकतं. बरोबर आहे ना? सर्पाचा ज्ञानसंस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प असं करून उभं केलेलं आहे काही वस्तू, किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प. चित्रात काढलेला सर्प सर्प असतो का? मग मिथ्या सर्प ना. अशी दोरी उभी करून ठेवली तर तो सर्प आहे का? मग तो काय? मिथ्या सर्प आहे ना. मग हा मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो है ना. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा कारण आहे का? नाही. मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्काराने अध्यास होतो. या निर्णयावर आलो ना. मिथ्या ज्ञान संस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसतानाही अध्यास घडतो ना. अधोरेखा करा. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासात कारणच नाही. अधोरेखा करा. केवळ सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारणच नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता, काय सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण आहे असे म्हणता आले असते. बरोबर आहे. पण सत्यवस्तू नसतानाही मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास होऊ शकतो. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर आहे का? हा, बरोबर नाही. जागे आहेत की नाही ची परीक्षा घेतली जाते. हे म्हणणे बरोबर नाही. याकरता कारणाचे लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे शक्य आहे. इकडे कारणात काय सांगितलेलं आहे? सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. कारण सामग्रीमध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ना, है ना. त्याच्यातला काय काढायचं?
सत्य शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी कोणता शब्द पेरायचा? बरोबर आहे. मग आता लक्षण बरोबर झालं. काय लक्षण झालं? संस्कार अध्यासाला कारण. बरोबर आहे. पुढे चला. सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे आवश्यक आहे. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंध कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे हा पूर्वपक्षाने दिलेला दोष आपोआप गेला. पूर्वपक्षाने काय दिलं? आत्म्याहून वेगळा असा बंध कोठेतरी सत्य आहे त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्वपक्षाने दिलेला दोष आपोआप नष्ट गेला. संस्काराचे जनक ज्ञान ना अनुभव ना. अनुभवजन्य ज्ञान संस्कार. अनुभवाचे उत्पन्न होणारं ज्ञान संस्कार म्हणतात. तर्कसंग्रहामध्ये वाचलेला आहे तो. संस्कार जनक जे ज्ञान. आता संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय, त्या संस्काराला उत्पन्न करणारे कोण? ज्ञान. आणि या ज्ञानाचा विषय कोण? तो सत्य असो किंवा मिथ्या असो तो विषय सजातीय मात्र असला पाहिजे. विषय कसा असला पाहिजे? तो सत्य असो मिथ्या असो कोण घेणं नाही, पण सजातीय असला पाहिजे. त्याचा सारखा असला पाहिजे. सजातीय मात्र असला पाहिजे. वाळूवर दिसणाऱ्या सापावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. काय? वारुळामध्ये फिरणारा जो सर्प आहे आणि चित्रामध्ये तसाच दिसणारा जो सर्प आहे त्याच्यामध्ये सर्पत्व ही एकच जाती आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजाती आहे. अधोरेखा करा. काय? दोघांमध्येही सर्पत्व जाती समान आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान स्वल्पवर आणि सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजातीय आहे. बरोबर आहे. मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजातीय आहे. म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजातीय आहे. आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञान संस्काराने अध्यास घडतो. बरोबर आहे. मिथ्या सर्पाच्या ज्ञानाच्या संस्काराने अध्यास घडतो. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले ना. अधोरेखा करा. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही, सजातीय वस्तू ज्ञान संस्कार. विषय काय? सत्य असो मिथ्या असो त्याचा संस्कार होणार. त्या संस्काराचं जे ज्ञान झालंय त्या ज्ञानाचा काय? या ज्ञानाने होणारा संस्कार हा अध्याला कारण. आता काय विचार करायचा? अध्यासाला ज्ञानाने उत्पन्न होणारा संस्कार आहे. पहिला विकल्प काय? अध्यासाला अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा
सजातीय वस्तूचे ज्ञान कारण आहे. काय विकल्प काय केलं? संस्कार कारण आहे का ज्ञान कारण आहे? काय अध्यासाला कोण आहे? संस्कार कारण आहे का ज्ञान आहे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का सजातीय वस्तूचे ज्ञान कारण आहे? काय सांगणार? प्रश्न समजला का? काय सजातीय ज्ञान, सजातीय वस्तुजन्य ज्ञान संस्कार, सजातीय वस्तु ज्ञानजन्य संस्कार हा कारण आहे की सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कार द्वारा कारण आहे. साध्या शब्दात काय, संस्कार कारण आहे का ज्ञान कारण आहे? बरोबर आहे ना? आता काय अध्यासाला ज्ञान कारण आहे की संस्कार कारण आहे हा प्रश्न आहे. ज्ञान संस्कार करून सजातीय ज्ञान वस्तुजन्य संस्कार, त्याचप्रमाणे ज्ञान काय सजातीय वस्तुजन्य ज्ञान. बराबर आहे. हे ज्ञान संस्कार द्वारा कारण आहे. मध्ये कोणाला घालायचं? संस्कार. बरोबर आहे. हा विकल्प केलेला आहे. याचा विचार करू. कसंही म्हटलं तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारासच येते, ज्ञानास न्याय. बरोबर आहे. विकल्प काय केला हा समजलं का तुम्हाला? हा अध्यासाला ज्ञान कारण आहे का संस्कार कारण? बरोबर आहे. ज्ञान कारण होणार तर स्वतः स्वरूपाने ज्ञान कारण होईल का? नाही. त्याला संस्कार असावा लागतो. मग वेगळं म्हणण्याला ज्ञान कारण आहे की संस्कार कारण आहे म्हणण्याला अर्थ राहत नाही ना. कारण ज्ञान झालं तरी ते संस्कार द्वारा कारण बनेल, केवळ ज्ञान नाही कारण बनल. काय बरोबर आहे ना? सजातीय वस्तूचं ज्ञान असलं तर उपयोग नाही, त्याचा संस्कार असला पाहिजे तरच काय होईल? अध्यास होईल. बरोबर आहे. तेव्हा संस्कार कारण आहे का ज्ञान कारण आहे हे असा विकल्प करण्यामध्ये अर्थ नाही आहे. कारण दोन्ही पद्धतीमध्ये साक्षात संस्कारच कारण आहे. बरोबर आहे. तेच सांगितलंय. कसंही म्हटलं तरी अध्यासाचे साक्षात कारणात्म संस्कारातच येते, ज्ञानात नाही. सजातीय वस्तूचे ज्ञान कारण आहे मानले, पण केवळ ज्ञान नाही, त्याचा संस्कार असला पाहिजे तरच ते ज्ञान काय होईल? कारण होईल. म्हणजे संस्कारच मध्ये आला ना. आणि वरल्या ह्याच्यामध्ये सजातीय वस्तू ज्ञान जन्य संस्कार, सरळ संस्काराला कारण म्हटलंय. दुसऱ्यामधले काम म्हणतात नाही सजातीय वस्तू ज्ञान कारण आहे, पण ज्ञान स्वतः काय करू शकत नाही त्याचा संस्कार झाल्याशिवाय. म्हणून संस्कारच कारण येतात. संस्कार द्वारा ज्ञान कारण आहे असं म्हणतात. पण दोन्हीमध्ये काय अध्यासाचे साक्षात कारण संस्कारासच येते. कोणाला येत नाही? ज्ञानास येत नाही. पहिल्या वाक्यात ज्ञानजन्य हे विशेषण आहे. कोणाचं? संस्कार कसा? सजातीय ज्ञानजन्य. हे कोणाचं विशेषण आहे? संस्काराचे विशेषण. दुसऱ्या वाक्यात ज्ञान कारण म्हणतायत, ज्ञानाला कारणत्व आहे, पण ते ज्ञान साक्षात कारण नाही, तेही संस्कार द्वाराच कारणत्व आहे. बरोबर आहे. हे समजलं का? पहिल्या वाक्यात काय? संस्कार कारण आहे, पण
ज्ञानजन्य संस्कार हे विशेषण आहे. कुठलाही संस्कार नाही, ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दुसऱ्या वाक्यात काय, ज्ञानाला कारणत्व आहे, पण ते साक्षात कारण नाही, संस्कारद्वाराच म्हटलेलं आहे. म्हणून साक्षात ज्ञान कारण नाही, मग संस्कारच साक्षात कारण झाला ना. संस्कारद्वाराच कारणत्व आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. अधोरेखा करा याला. काय कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते. रोहन इथे आज बसतो काय, ठीक आहे. तेव्हा निर्णय काय झाला, जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. लाल करा याला. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले, बरोबर आहे ना. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असते की नाही. नुसते पूर्वकाली असून उपयोग नाही है ना. अव्यवहित पूर्वकाली म्हणजे काय, पूर्वकालाचं विशेषण काय, अव्यवहित पूर्वकाल. अव्यवहित पूर्वकालचा अर्थ काय, तिथे क्रम आहे. ज्ञान आणि संस्कार याच्यामध्ये दुसरं कुठलं व्यवधान नाही पाहिजे. बरोबर आहे. ज्ञान झालं की ताबडतोब संस्कार झाला पाहिजे. लक्षात येत आहे का. ज्ञान आणि संस्कार याच्यामध्ये व्यवधान असता कामा नाही. म्हणून संस्काराच्या पूर्वकालीन नाही म्हटलेलं आहे, अव्यवहित पूर्वकालीन. बरोबर आहे ना. म्हणजे बघ आता संस्कार आहे, बरोबर आहे, पण ज्ञान 50 दिवसापूर्वी 100 दिवसापूर्वी झालेलं असेल तर हे व्यवहित आहे अव्यवहित आहे. व्यवहित आहे. बरोबर आहे. तर असलं ज्ञान नको. तर संस्काराच्या अव्यवहित पूर्वकाल. बरोबर आहे. आता बघ सांगतो, तरी अव्यवहित पूर्वकालीन नाही. सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली आहे, तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. आता अव्यवहित कोणाला म्हणावं ते सांगताय. व्यवधानालाच अंतराय म्हणतात. काय म्हणतात. अव्यवहित पूर्वकालीन अंतराय रहित त्याला काय म्हणतात, अव्यवहित म्हणतात. बरोबर आहे. अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. बरोबर आहे ना. अंतराय रहित असेल त्याला अव्यवहित म्हणावे. आता अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अत्यंत क्षण है ना. कार्य आता उत्पन्न झालंय, पण ते उत्पन्न झाल्याच्या पूर्वी जो काळ असेल तो काळ किती वर्षाचा असेल. अनंत वर्ष, 1000 वर्ष, 100 वर्ष, 1 वर्ष, 1 महिना, 1 दिवस, 24 तास, 1 तास, 60 मिनिट, 60 सेकंद, हे सगळं काय झालं, अव्यवहित पूर्वकाल झालाय.
नाही, अपूर्व काल झाला है ना. मग अव्यवहित पूर्व काल म्हटलं म्हणजे कुठलं आहे? आता बघा कसं आहे, काल संपतो तो कसा बघा, 60 नंतर 59 वगैरे, आपण 50 धरूया, 50 नंतर 40 नंतर 30 नंतर 20 नंतर नंतर 5 नंतर 4 3 2 1. हा अंतिम क्षण झाला कशाचा? पूर्व कालाचा. पूर्व कालाचा काय झाला? आता काय झालं? कार्य उत्पन्न झालं. तर समजलं ना. पूर्वकाल किती वर्षाचा आहे? अनंत वर्षाचा आहे, बरोबर नाही. पण ही अनंत वर्ष संपून ज्या वेळेला घट निर्माण होतो त्याच्या पूर्वीचा जो क्षण आहे त्याला अव्यवहित पूर्व क्षण म्हटलं जातं. लक्षात येत आहे का? त्याला काय म्हटलं जातं? पूर्व काल म्हटलं जातं. लक्षात येत आहे ना. सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. पूर्वकाळ हजार अनंत वर्षापासून असा चालत येतो. आता या ठिकाणी काही व्हिडिओ वगैरे चालू असताना काही काही वेळेला असं होतं ना की ते 5 मिनिट 4 मिनिट 3 2 1 नंतर काय होत आहे, मिनिट झाल्यानंतर सेकंद सुरू होतात. 60 50 40 30 20 10 5 4 3 2 1 व्हिडिओ सुरू होतो. तर पूर्वकालाचं काय म्हटलंय? अव्ययित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्य क्षण अधोरेखाकरण. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अत्यंत क्षण. या क्षणात कारण असले पाहिजे, कारण या क्षणामध्ये असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे. ज्ञान पूर्वकाळामध्ये आहे की नाही? आहे, पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. बरोबर आहे. पूर्वकालामध्ये असू नये, पण अव्यवहित पूर्वकालमध्ये असलं पाहिजे. म्हणजे पूर्वकालाच्या अंत्यक्षणी असलं पाहिजे. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. काय मानलंय? ज्ञान मानता येत नाही. काय मानावं लागतं? संस्कारालाच कारण मानावं लागतं. ज्ञानाला कारण नाही मानता येत. ज्ञानजन्य संस्कारच कारण मानलं पाहिजे. आता संस्कार म्हणजे काय? संस्कार दिसतो का? संस्काराचा अनुभव येतो का? नाही. बरोबर आहे. संस्कार दिसतो का? संस्काराचं कार्य दिसतं. बरोबर आहे. कसं? विठ्ठलाने आपल्यावर कृपा केली, बरोबर आहे ना. आपल्याला दिसतंय की विठ्ठलाने समाधान दिलं, शांती दिली, भय समाप्त केलं, सगळं समाप्त केलं. तर मग आपण काय करतो? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली म्हणतो ना आपण, म्हणतो ना. मग हा झालेला कोण आहे? जन्मामध्ये झालेले जे संस्कार आहे, बरोबर आहे ना. त्या संस्काराला पाहून काय होतंय? विठ्ठलाच्या प्राप्तीचं सुख होतं, बरोबर आहे. तर संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. मी त्याला म्हणतो, माझ्या ह्याच्याप्रमाणे मी सांगतोय, अंतःकरणावर उठवलेली रेग किंवा खून. या रेगा जितका जास्त पुण्याच्या, तितकं पुण्य जास्त. या पापाच्या रेगा जितका जास्त, तितकं ते पाप होतं. आणि तो म्हणतोय, मी पाप कशाला केलं? मी पुण्य का केलं नाही? कधी? मरण्याच्या क्षणी म्हणतोय. मी सगळं, मला दुःखच दिलं, मी दुसऱ्यांना दुःखच दिलं, मी दुसऱ्यांना त्रासच दिला, मी पुण्य का केलं नाही, असं मरण्याच्या क्षणी म्हणत होतो. काय उपयोग आहे का त्याचा? नाही.
तर पाप आणि पुण्य हे काय, अंतःकरणावर उठवलेल्या रेघोटे आहेत, अंतःकरणाचे आकार आहेत. याच्यामध्ये यांनी काय म्हटलं नाही, संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. ज्ञानाची सूक्ष्म अवस्था लाल करून इथे थांबावं लागेल.